दफ्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड रॉकी 3434 या संशोधित कपाशीच्या वाणांचा पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम मंगळवारी पार पडला। या कार्यक्रमासाठी दफ्तरी ॲग्रोचे मुख्य व्यवस्थापक शैलेंद्र दफ्तरी तसंच रिजनल व्यवस्थापक विजय घोरमाडे प्रामुख्याने उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील इसापूर या गावच्या युवा शेतकरी अमोल ठाकरे यांच्या 53 एकर शेतात हा पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम पार पडला। अचलपूर तालुक्यातील इसापूर या गावच्या युवा शेतकरी अमोल ठाकरे यांनी 4 शेतकऱ्यांना सोबत घेऊन 53 एकरात गट शेती केली। यामध्ये अमोल ठाकरे यांच्याकडे एकूण 25 एकर शेती आहे, तर उर्वरित इतर शेतकऱ्यांकडे 25 एकर। यावर्षी त्यांनी आपल्या शेतात दफ्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या रॉकी 3434 या वाणाची पेरणी केली। खत, पाणी आणि शेतीचं योग्य नियोजन केल्यानं त्यांना यावर्षी भरघोस उत्पन्न झालं। त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दफ्तरी ॲग्रोचे मुख्य व्यवस्थापक शैलेंद्र दफ्तरी तसंच रिजनल व्यवस्थापक विजय घोरमाडे यांनी प्रत्यक्ष भेट देत अमोल यांच्या सोबत संवाद साधला। एकदम अशी काय हिम्मत केली की 53 एकर आपण एकाच जातीची लावता, काय कारण? नाही, हे मागच्या 5 वर्षापासून आम्ही लावून राहिलो, पण बाकी कंपन्यांची बोंड साईज लहान होती। ज्यावेळेस आपण ही सगळ लागवड पद्धत करतो, म्हणजे प्लांट पॉप्युलेशन सगळ लागवड म्हणजे काय? हाय डेन्सिटी म्हणता येईल। जास्तीत झाडांची संख्या 28,000 पर्यंत न्यायची एका एकरात। एका एकरात 28,000। 28,000 न्यायसाठी 2 उंचीचं अंतर किती ठेवलं? 2.5 फुटात। वाणांची वैशिष्ट्ये बघूया। तळापासून शेंड्यापर्यंत एकसमान मोठे टपोरे, 4 ते 5 कळ्यांचं बोंड, रसशोषक किडी सहनशील, जास्त बोंड लागण्याची क्षमता, वेचणीत सोपा आणि लांब धाग्याचं कापूस उत्पादन। शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च हा कमी करत उत्पादन वाढीकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत यावेळी अमोल ठाकरे यांनी व्यक्त केलं। माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्यांनी खर्च कमी करत न्यावा आणि उत्पादन वाढवावं। म्हणजे जर खर्च कमी झाला, उत्पादन वाढत गेलं तर आपल्याला 2 पैसे शिल्लक उरतील। आपण खर्च खूप जास्त करून राहिलो, उत्पादन कमी होऊन राहिलं आणि बाजारभाव आपल्या हातचे नाही आहे। त्यामुळे बाजारभाव काही असू देत, आपलं जर उत्पादन वाढलं आणि खर्च कमी असला तर आपल्याला ती शेती परवडते। आता समजा एका एकरात आपल्याला इथं 10-12 क्विंटल जरी कापूस झाला, 12 क्विंटल कापूस झाला, आपला 8,000 रुपये शेवटपर्यंतचा खर्च आहे। त्यानंतर 12 क्विंटल वेचणीला 12,000 रुपये जर आपले गेले तर एकूण 20,000 रुपये आपले चालले। शासनाचे भाव CCIचे 8,000 रुपये आहेत, त्याप्रमाणे आपल्याला 96,000चा कापूस होऊन राहिला। 20,000 रुपये जरी त्यात वजा केले तरी आपल्याला 70,000 ते 76,000 रुपये उरतात। अमोल ठाकरे यांची ही कापसाची शेती सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली असून अनेक शेतकरी ही शेती पाहण्यासाठी इसापूर या ठिकाणी येत आहेत। मेहनत, जिद्द आणि चिकाटी यासोबतच शेतीचं योग्य नियोजन केलं तर शेतीमधून भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना घेता येतं, हे अमोल ठाकरे यांनी दाखवून दिलंय। त्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा कापसाची शेती करायची असल्यास दफ्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे रॉकी 3434 हे वाण जरूर वापरावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।